नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मऊ खुसखुशीत आणि चविष्ट आलू पराठा. हा पराठा नाश्ता, डबा किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट. ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचाही आलू पराठा फाटतोय का? आज एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे आलू पराठे कधीच फाटणार नाहीत आणि इतक्या मऊ आणि खुसखुशीत पराठा बनेल की सगळे पुन्हा पुन्हा मागतील. चला तर कसा बनवलाय ते पाहूयात. तर इथे आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत. कमीत कमी इथे आपण अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहोत. इथे तुम्ही पाहू शकता. शिजवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या की मस्त बटाटे शिजतात. बटाटे शिजल्यानंतर थंड होऊ द्यायचे. त्यानंतर आपण इथे अद्रक, लसूण इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, ते आपण घेणार आहोत. आता आपण बटाटे थंड झाल्यानंतरच आपण त्याची साल काढून घ्यायची. सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायचं. परफेक्ट आलू पराठा बनवायचा असेल तर सर्वात आधी बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावरच मॅश करायचा किंवा सगळ्यात बेस्ट किसून घ्यायचा. गरमागरम बटाट्यामुळे ओलसर होतं आणि पराठा फाटतो. आपला होता पहिला सिक्रेट. आता आपण समधी बटाटे सोलून घेतलेले आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता. हा आपण पहिला सिक्रेट सांगितलेला आहे. त्यानंतर आपण आणखीन 2 सिक्रेट सांगणार आहे. तर इथे पहा, सगळे बटाटे आपण किसून घ्यायचे. हा एक असा सिक्रेट आहे, त्यामुळे आपले पराठे कधीच फाटणार नाहीत. आपण संपूर्ण बटाटे किसून घ्यायचेत. या पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेतलेले आहोत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण घेतलेलं आहेत मिरची, लसूण, अद्रक हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे सगळ्यात आधी 2 चम्मच जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर आपण 7-8 मिरची घेतलेली आहेत. ते मिरची आपण मिक्सरच्या भांडीमध्ये घालून घ्यायचे. अद्रक, लसूण हे सगळं घालायचं आणि पाणी न घालता हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला. एकदम परफेक्ट आणि मस्त याचा मसाला वाटण तयार होतो. हा वाटण एकदम सिक्रेट आहे. हा वाटण तुम्हाला कधीही कोणीही नाही सांगू शकत. सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये कांदा अजिबात वापरणार नाही आहे. आता आपण बटाट्यामध्ये हळद घालूयात. त्यानंतर आपण यामध्ये धने पावडर घालूयात. आपल्याकडे जे जे अवेलेबल आहे ते आपण यामध्ये मसालेच घालून घ्यायचे. तर इथे आपण धने पावडर घालून घेतला, हळद घालून घेतलं. त्यानंतर जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते सगळं आपण यामध्ये मसाला घालून घ्यायचं आहे. खूप जास्त आपण यामध्ये मिरच्या घालून घ्यायचं नाही. किती बटाटे आहेत त्याच्यावरून आपण हे घालून घ्यायचं आहे. आता आपण मीठ यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार. तिखट, मीठ सगळं यामध्येच आलं. एकदम परफेक्ट अशी आलू पराठा बनतात. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आमचूर पावडर नाही आहे आपल्याकडे, तर आपण यामध्ये असा लिंबू पिळून घ्यायचं हवं असल्यास. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा सारण तयार होतो. बटाट्याचा सारण आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण इकडे कणिक देखील मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आपण जितकं लागतं तेवढंच आपण कणिक मळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगणार आहे. कणिक मऊसर मळा आणि लाटताना जास्त दाब देऊ नका, म्हणजे हलक्या हाताने लाटल्यास सारण बाहेर येणार नाही. हा एक आपला सिक्रेट ट्रिक आहे. आता आपण एक गोळा घ्यायचा आहे. खूप जास्त मोठा नाही घ्यायचा. आपल्याला पातळ अशी बनवायची आहे. तर थोडा छोटा कणिक आपल्याला घ्यायचं आहे. छोटासा कणकाचा गोळा घेतला, त्याला थोडंसं लाटून घेऊयात या पद्धतीने. खूप जास्त मोठा आपण लाटून घ्यायचं नाही. थोडासा आपण इथे पाहू शकता या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 1 चम्मच सारण घालून घ्यायचं आहे. इथे पहा. आणखीन हवा असल्यास आपण घेऊ शकता. तर इथे 1-1 चम्मच सारण भरून हे व्यवस्थित पराठे लाटून घ्यायचं आहे. जसं मोदक आपण करतो त्याच पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने भरून घ्यायचं आहे. पुरणाच्या पोळीला जसं भरतो त्याच पद्धतीने आपण ही बटाट्याच्या पराठ्यासाठी असंच सारण भरून घेतलेलं आहे. आता आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. हलक्या हाताने लाटलात तर कधीच पराठे म्हणा, पोळी म्हणा अजिबात फाटणार नाहीत. तर आता खूप जास्त मोठं आपण करायचं नाही. जितकं छोटे असतील तेवढंच टेस्टी आणि मुलांनाही खूपच आवडेल. छोटे छोटे पराठे जास्त आवडतात. तर इथे छोट्या साईजमध्येच आपण इथे लाटून घेतलेलं आहे. एकदम गोलाकार अशी लाटून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण इथे एक तवा ठेवून घेतलेला आहे.
तवा छान गरम होऊ द्यायचं आहे. आता तुम्हाला आणखीन एक सिक्रेट सांगणार आहे. तवा आधी चांगला गरम करायचा, मग पराठा त्यामध्ये भाजायचा. पराठा छान फुगतो आणि खुसखुशीत अजिबात फाटत नाही आणि खुसखुशीत होतात. आता आपण पराठा यामध्ये घालून घ्यायचा आणि कढईने तेल सोडून घ्यायचं. कढईने आपण तेल सोडून घ्यायचं. आता आपण ही पराठा पलटून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता पराठा एकदम मस्त असा फुलतो. इथे तुम्ही पाहू शकता कढईने थोडंसं तेल सोडून घेऊयात. अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे. मुलांना तर खूपच आवडतात अशी ही पराठे. एकदम मऊसूत अशी होतात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे, अजिबात फाटत नाही. पहा मंडळी, मस्त असा फुललेला आहे आपला पराठा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल. तर पहा, या पद्धतीने आपण दोन्हीही साईडला छान डाग पडेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. मस्त आपण पराठ्याला शेकून घेतला तर आपला पराठाही टेस्टी लागतो खायला आणि बटाट्याला देखील चटका लागला जातो. तर पहा, मस्त टम्म अशी फुगलेली आहे आपली ही पराठा. एक सिक्रेटामुळे आपला हा पराठा फुगलेला आहे. गरमागरम आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आणखीन एक पराठा मी ते तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच सारण आणखीन भरून घेऊयात आणि व्यवस्थित असं आपण भरून घ्यायचं आहे. जसं आपण पारंपरिक पद्धतीने इथे भरून घेतलेलं आहे. आणखीन एक पद्धत आहे, ते पद्धत वापरली तरी चालेल, पण मी इथे या पद्धतीने बनवते. एकदम सोपं वाटतं ह्या अशा पद्धतीने बनवायला. तर आता आपण मोडपून घ्यायचं आणि असा हा आपण पुरणपोळीसारखा भरून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा हलक्या हाताने पिठामध्ये डुबून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने इथे लाटून घ्यायचं आपण पराठा. पहा, मस्त असा आपला गोलाकार असा आपण पराठा लाटून घ्यायचा. खूप मोठा बनवायचा नाही. तर इथे पहा, एवढासा आपण पराठा तयार झालेला आहे. आता आपण यालाही शेकून घेऊयात. आता आपण यालाही तव्यामध्ये घालून मस्त असा कढईने तेल सोडून घ्यायचं आहे. कढईने तेल सोडून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायची. जसं आपण पुरणपोळीसोबत करतो त्याच पद्धतीने यालाही मस्त अशी शेकून घ्यावी लागते आणि याला थोडंसं तेल जास्त लागतो. पराठ्याला सगळीकडून तेल लावला तरच आपली पराठा चविष्ट लागते आणि मऊ देखील बनते. आता आणखीन थोडंसं तेल लावायचं, वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पुन्हा पलटून घेऊयात. पहा, मस्तसा आपला दोन्हीही साईडला पराठा व्यवस्थित डाग पडेपर्यंत आपण खरपूस असा भाजून घ्यायचा, म्हणजे एकदम चविष्ट लागतात पराठे. तर पहा मंडळी, हाही पराठा मस्त असा फुगलेला आहे. आता आपण पुन्हा पलटून घेऊयात. तर पहा, व्यवस्थित खरपूसपणा आपला हा पराठ्याला आलेला आहे. आता आपण हाही पराठा गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा मंडळी, मस्त असा गरमागरम आणखीन एक पराठा आपण इथं बनवून घेतलेला आहे. पुन्हा आपण आणखीन एक बनवून घेऊयात. तर पहा, गरमागरम असे 2-3 आपण पराठे इथे बनवून घेतलेले आहे. मस्त आपण सॉससोबत खाऊ शकतो. सॉस किंवा दहीसोबत एकदम भन्नाट लागतात. अजिबात फाटू नये म्हणून जे काही आपण सिक्रेट फॉलो केलेले आहे ते स्टेप बाय स्टेप फॉलो करा. एकदम मऊ आणि खुसखुशीत अशी पराठे तयार होतात. अशा अजून भन्नाट किचन टिप्स आणि रेसिपीसाठी अंकिता रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आतूनही खुसखुशीत आणि एकदम मऊ असा आपला पराठा तयार झालेला आहे. सॉससोबत एकदम भन्नाट लागतो मंडळी. तुम्हीही नक्की ट्राय करा. शेवटी एक सिक्रेट सांगते, ऐका. सारणात जास्त ओलावा अजिबात ठेवू नका. कोथिंबीर आणि कांदा हे न वापरलात तरी चालेल. नाही वापरलात तर आपले पराठे एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊ होतील. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.